हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मेक इट इझी. तयारी 10वीची याच्या आजच्या सेशन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण बघतोय मॅथ्स पार्ट 2 यामधील सिमिलॅरिटी हा चॅप्टर. प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 1.2 आपण याआधी पाहिलेला आहे आणि त्याच्या लिंक ज्या आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही देत आहोत, तर जरूर पहा तुम्ही. आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट नंबर 1.3. तर आपण सुरुवात करूया. बघा, पहिलाच क्वेश्चन आपल्याला दिलेला एक डायग्राम आपल्याला दिलेली आहे, ज्यामध्ये अँगल एबीसी इज इक्वल टू 75 डिग्री, अँगल ईडीसी इज इक्वल टू 75 डिग्री. क्वेश्चन इज स्टेट विच टू ट्रायंगल्स आर सिमिलर, म्हणजे कोणते दोन ट्रायंगल्स सिमिलर आहेत अँड बाय विच टेस्ट, कोणत्या टेस्टनुसार. ऑल्सो राईट द सिमिलॅरिटी ऑफ दीज टू ट्रायंगल्स बाय अ प्रॉपर 1-to-1 करस्पॉन्डन्स, म्हणजे आपल्याला त्या ट्रायंगल्सचा 1-to-1 करस्पॉन्डन्स जो आहे तो सुद्धा या ठिकाणी ठरवायचा आहे. तर बघा, सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय की टेस्ट ओळखायची आहे. कोणत्या टेस्टनुसार हे ट्रायंगल जे आहेत ते सिमिलर आहेत आणि कोणते ट्रायंगल्स सिमिलर आहेत. तर सर्वात पहिल्यांदा बघा, या ठिकाणी आपल्याला इथे एक अँगल दिसतो, इथे ट्रायंगल दिसतो बघा, ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल ईडीसी असे दोन ट्रायंगल्स आहेत. तर या दोन ट्रायंगल्स मध्ये आपण काही आपल्याला कॉन्ग्रुएंट पार्ट्स जे आहेत ते मिळतात का आपण पहिल्यांदा बघूया. सो प्रूफ इन ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल ईडीसी, ईडीसी. आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला एक अँगल तर या ठिकाणी कॉन्ग्रुएंट दिसतो, एक पेअर आपल्याला कॉन्ग्रुएंट दिसते. ती पेअर आपण लिहूया. अँगल एबीसी, अँगल एबीसी, एबीसी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ईडीसी. म्हणजे हे दोन अँगल जे आहेत ते आपल्याला काय मिळतात, एकरूप मिळतात. यानंतर या आणखी कुठेही मेजरमेंट्स वगैरे दिलेली नाहीये, त्यामुळे आपल्याला आणखी एक तरी पेअर जे आहे, अँगलचीच पेअर आपल्याला या ठिकाणी कॉन्ग्रुएंट शोधायची आहे, एकरूप शोधायची. तर आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतं की ट्रायंगल एबीसी जो आहे यामध्ये हा जो सी अँगल आहे, हाच अँगल ट्रायंगल ईडीसी मध्ये सुद्धा आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की अँगल सी इज कॉमन टू बोथ द ट्रायंगल्स. म्हणजे आपल्याला अँगल सी पण मिळाला. अँगल सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी. म्हणून यावरून आपण काय लिहू शकतो, देअरफॉर ट्रायंगल एबीसी इज सिमिलर टू ट्रायंगल ईडीसी. सिमिलर म्हणजेच समरूप. हे दोन ट्रायंगल, दोन त्रिकोण जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी समरूप मिळालेले आहेत. आता कोणते दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, तर हे ट्रायंगल सिमिलर आहेत. आता यांची टेस्ट आपल्याला लिहायची आहे. सो बाय विच टेस्ट. आता दोन ट्रायंगल कोणकोणत्या टेस्टनुसार सिमिलर असू शकतात. तर सर्वात पहिली टेस्ट जी आहे ती आहे ए ए टेस्ट, म्हणजे अँगल अँगल. दोन अँगलच्या पेअर आपल्याला कॉन्ग्रुएंट मिळाल्या तर ते दोन ट्रायंगल ए ए टेस्टने सिमिलर होऊ शकतात. म्हणजे पहिली टेस्ट आहे ए ए. नेक्स्ट टेस्ट इज ए ए ए, अँगल अँगल अँगल. तिन्ही पेअर जर ट्रायंगल्सच्या करस्पॉन्डिंग अँगल जे आहेत त्यांच्या पेअर आपल्याला कॉन्ग्रुएंट मिळाल्या तर ते दोन ट्रायंगल या टेस्टनुसार सिमिलर असतात. आता तिसरी टेस्ट जी आहे इट इज एस एस एस, म्हणजे ही ए ए म्हणजे को को कसोटी, ए ए ए म्हणजे को 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 कसोटी, एस 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 म्हणजे बा 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 कसोटी, आणि लास्ट वन इज एस ए एस, साइड अँगल साइड, बाजू कोन बाजू, बा को बा. असे चार आपल्याकडे टेस्ट आहेत ज्याने आपण दोन ट्रायंगल सिमिलर दाखवू शकतो. आता या ठिकाणी आपल्याला दोन पेअर्स कॉन्ग्रुएंट ट्रायंगलच्या अँगलच्या मिळालेल्या आहेत. म्हणजे टेस्ट कोणती येईल बघा, ए ए टेस्ट. सो दिस इज बाय ए ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. सिमिलॅरिटीच्या या चार टेस्ट आहेत. आता नेक्स्ट क्वेश्चन म्हटलंय बघा, ऑल्सो राईट द सिमिलॅरिटी ऑफ दीज टू ट्रायंगल्स बाय अ प्रॉपर 1-to-1 करस्पॉन्डन्स. आता याचा अर्थ असा होतो की आपल्याला या व्हर्टायसेसचा
योग्य असा क्रम लावायचा आहे, म्हणजे ज्याला म्हणतो आपण की संबंधित शिरोबिंदू लिहायचे आहेत किंवा एकाच एक संगती, ज्यालाच आपण 1 to 1 करस्पॉन्डन्स असं म्हणतो. आता हे कसं लिहायचं बघा, तर त्यासाठी दोन्ही ट्रायंगल जे आहेत, आपल्याकडे दोन्ही ट्रायंगलची नावं आहेत. आता हे करताना पहिल्यांदा आपण असं काढून घेऊ आणि मग काय करायचंय की या ठिकाणी बी आणि डी अँगल हे कॉन्ग्रुएंट आहेत. मग समजा आपण बी लिहिला पहिला, एबीसी ट्रायंगलचा बी अँगल लिहिला आपण, तर इथे लिहिताना पहिल्यांदा डी लिहायचा, म्हणजे हे दोन अँगल जे आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत. त्यानंतर सी अँगल दोन्हीकडे कॉमन, म्हणजे तो कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे इथे सी आपण सेकंड प्लेसला लिहिला तर इथे सेकंड प्लेसला लिहायचा. आता ए बी सी पैकी इथे बी सी लिहिला, आता ए राहिला म्हणून ए लास्ट, आणि इथे डी सी मधला इथे ईडीसी मधला ई राहिला म्हणून इथे ई. सो दिस इज द करेक्ट 1 to 1 करस्पॉन्डन्स बाय विच टू ट्रायंगल्स आर सिमिलर विथ ईच अदर. म्हणजे ही ती 1 to 1 करस्पॉन्डन्स आहे, किंवा ज्याला आपण म्हणतो योग्य एकास एक संगती. ठीक आहे, अशा प्रकारे आपण हे एक्झाम्पल बघितलं. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया, एक्झाम्पल नंबर 2. क्वेश्चन नंबर 2, आर द ट्रायंगल्स इन फिगर सिमिलर, इफ येस बाय विच टेस्ट. आपल्याला दोन ट्रायंगल्स दिलेले आहेत बघा इथे, आणि हे दोन ट्रायंगल जे आहेत ते सिमिलर आहेत का, म्हणजे समरूप आहेत का, हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. आणि असतील तर बाय विच टेस्ट, कोणत्या टेस्टनुसार, कोणत्या कसोटीनुसार ते सिमिलर आहेत, हे आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचंय. आता बघा आपल्याकडे 4 टेस्ट आहेत, ए, त्यानंतर एस आणि एस. 4 पैकी एका टेस्ट मध्ये हे ट्रायंगल बसले तर ते दोन ट्रायंगल सिमिलर आहेत असं आपण म्हणणार. आता बघा कोणत्या टेस्ट मध्ये बसवता येतील ह्यांना, तर यांच्या बघा 3 साइड्स दिलेल्या आहेत आणि याच्या 3 साइड्स दिलेल्या आहेत. याचा अर्थ आपल्या इथे साइड्सची काहीतरी संबंधित आहे. मग आपण काय करूया की यांचे जे करस्पॉन्डिंग साइड्स आहेत यांचे रेशो घेऊया, आणि ते रेशो जर आपल्याला इक्वल मिळाले तर ते दोन ट्रायंगल जे आहेत ते आपल्याला एस टेस्टने सिमिलर दाखवता येतील. रेशो घेताना ते 1 to 1 करस्पॉन्डन्सने घ्यायचे, म्हणजे ही साइड आपण घेतली तर याची करस्पॉन्डिंग साइड या ट्रायंगल मधली ही घ्यायची रेशो घेताना. त्यानंतर साइड क्यू आर घेतल्यानंतर या ट्रायंगल मधली करस्पॉन्डिंग साइड जी आहे ती एम एन घ्यायची, आणि त्यानुसार तिसरी पेअर पी आर आणि एल एन अशी असणार आहे. त्यामुळे आपण पहिल्यांदा त्यांचे रेशो काढून घेऊया. बघा सगळ्यात पहिल्यांदा आपण घेऊया इन ट्रायंगल PQR and triangle LMN. First ratio is PQ upon LM. PQ is 6, LM is 3. आपण त्याच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. आता याचा सिम्पलेस्ट फॉर्म येतो 2:1, त्याला म्हणू आपण स्टेटमेंट नंबर 1. आता नेक्स्ट आपण पेअर घेणार आहोत QR अपॉन MN. QR is 8 and MN is 4. So this is again 2/1, म्हणजे याचा सिम्पलेस्ट फॉर्म आपण घेतला. सेकंड पेअर पण आपल्याला मिळाले. तर थर्ड पेअर PR अपॉन LN. PR upon LN. So PR is 10 and LN is 5. So 10 upon 5 is again 2/. So this is number 3. आता आपल्याला 3 एकूण रेशो मिळालेत बघा, आणि तिन्ही रेशोंची व्हॅल्यू आपल्याला सेम मिळालेली आहे. ज्यावेळी रेशोंची व्हॅल्यू सेम मिळते त्यावेळी हे रेशो जे आहेत दे मस्ट बी सेम और इक्वल, म्हणजे हे आपण एकत्रित लिहू शकतो. Therefore from 1, 2 and 3 this ratio PQ upon LM is equal to QR upon MN. QR upon MN, this is equal to PR upon LN. PR upon LN. आता हे 3 रेशो आपल्याला इक्वल मिळाले. आता आपण
सिमिलॅरिटीची जी टेस्ट आहे SSS, या टेस्ट नुसार आपल्याला हे 3 रेशो इक्वल मिळालेले आहेत. यावरून आपण म्हणू शकतो देअरफॉर ट्रायंगल PQR इज सिमिलर टू ट्रायंगल LMN. ट्रायंगल PQR सिमिलर ट्रायंगल LMN and this is by SSS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. म्हणजे अशा पद्धतीने ज्या वेळेला साइड्स ज्या आहेत त्या करस्पॉन्डिंग साइड्सचे रेशो आपल्याला इक्वल मिळतात त्यावेळी ते ट्रायंगल जे आहेत SSS टेस्टने सिमिलर आपल्याला दाखवता येतात. आता आपण बघूया याच प्रॅक्टिस सेट मधील क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 बघा. या ठिकाणी आपण 2 ट्रायंगल्स त्याचे काढलेले आहेत. 2 poles of height 8 meter and 4 meter are perpendicular to the ground. If the length of shadow of smaller pole due to sunlight is 6 meter, then how long will be the shadow of the bigger pole at the same time? आता हे एक्सप्लेन करण्यासाठी आपण या ठिकाणी फिगर काढलेली आहे ज्यामध्ये 2 आपण पोल्स दाखवलेले आहेत. एक आहे पोल AC which is 8 meter in height, and this is pole next pole smaller pole which is of height 4 meter. याची हाईट 8 मीटर आहे, याची हाईट 4 मीटर आहे. आता ज्यावेळी या पोलची जी शॅडो आहे सूर्यप्रकाशामधली याची सावली जी आहे ती जमिनीवर पडते त्यावेळी ती सावलीची त्या लेंथ मोजली तर ती 6 मीटर एवढी आपल्याला मिळते. आता त्याच वेळेला या पोलची शॅडो जी आहे ती त्याच वेळेला बघा ऍट द सेम टाइम म्हणजे त्याच टायमिंगला या पोलची शॅडो जी आहे ती किती मीटर एवढ्या लेंथची पडेल असा तो क्वेश्चन आहे. आता त्यासाठी आपण ही फिगर काढलेली आहे बघा. तो सो हिअर PR and AC are 2 poles. आपण म्हणून लेट and QR and BC are their shadows. या त्यांच्या काय आहेत they are their shadows. त्यापैकी QR 6 आहे आणि BC is X. आता या ठिकाणी काय करायचं बघा इथे कुठेही आपल्याला दिलेलं नाहीये की हे 2 ट्रायंगल जे आहेत किंवा या सगळ्या सिच्युएशनमुळे जे ट्रायंगल तयार होतात ते सिमिलर आहेत. कारण मग आपल्याला इथे सिमिलॅरिटीच्या टेस्ट यूज करायच्या आहेत. मग त्यासाठी आपण काय करूया बघा. पोल इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द ग्राउंड. पोल्स जे असतात ते जमिनीला लंब असतात, परपेंडिक्युलर असतात. म्हणजे या ठिकाणचे जे अँगल आहेत they must be congruent, they must be right angles. So here angle PRQ is congruent to angle ACB. They are both having measure 90 degree. हे आपल्याला एक स्टेटमेंट मिळाले आपण म्हणू स्टेटमेंट नंबर 1. आता या जे शॅडोज आहेत या शॅडोज एकाच वेळेला मेजर केलेल्या आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी जो अँगल तयार होतो दिस अँगल आणि इथे तयार होणारा अँगल हे सुद्धा सेम असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. बिकॉज द शॅडोज आर मेजर्ड ऍट द सेम टाइम. सो हिअर अँगल QPR is congruent to angle BAC. This is our statement number 2. म्हणजे या पद्धतीने आपल्याला हे जे 2 डायग्राम आहेत 2 ट्रायंगल आहेत यामधल्या 2 पेअर अँगल्सच्या 2 पेअर कॉन्ग्रुएंट मिळालेल्या आहेत. सो वी कॅन राईट ट्रायंगल PQR is similar to triangle ABC. This is by which test? दोन्ही अँगलचे पेअर आहेत. सो दिस इज बाय AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आपल्याला 2 ट्रायंगल या ठिकाणी सिमिलर मिळालेले आहेत. आता जर 2 ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड ज्या आहेत म्हणजे संबंधित बाजू ज्या आहेत त्यांची गुणोत्तर समान असतात.
their corresponding sides must be in the same ratio. मग आपण त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड जे आहेत त्यांचे रेशो लिहूया आपण. पहिल्यांदा बघा, PQ अपॉन AB दिस इज इक्वल टू QR अपॉन BC, QR अपॉन BC दिस इज इक्वल टू PR अपॉन AC. आता याचं रिझन लिहिताना आपण काय लिहिणार आहोत, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, CSST, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता यामध्ये हे जे PQ आणि AB आहेत यांच्याबद्दल आपल्याला काहीच विचारलेलं नाही, म्हणजे हा रेशो ना आपल्या उपयोगाचा आहे. त्यामुळे आपण हे जे रेशो आहे यांच्यामध्ये आपण या व्हॅल्यू ज्या आहेत त्या सबस्टिट्यूट करणार आहोत. QR is 6 upon BC, BC is X, PR is 4 and AC is 8. आता आपल्याला फक्त क्रॉस मल्टिप्लाय करायचे आणि X ची व्हॅल्यू काढायची आहे. सो X is equal to 6 into 8 divided by 4. So X is 4 2s are 8, 6 2s are 12. So this is 12 meter. BC is 12 meter. म्हणजे ही जी शॅडो आहे या पोलची, द पोल विच इज 8 meter in height, its shadow must be 12 meter in the length. So shadow is 12 meter in length. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 बघा. इन ट्रायंगल ABC, AP is perpendicular to BC and BQ is perpendicular to AC. म्हणजे AP हा BC ला लंब आहे, BQ हा AC ला लंब आहे. देन B dash P dash C म्हणजे हे काय आहेत, दे आर कोलिनियर, म्हणजे ते एकरेषीय आहेत. And A dash Q dash C means A, Q, C are also collinear. Then prove that triangle CPA and triangle CQB are similar. आपल्याला काय प्रूव्ह करायचे, दोन ट्रायंगल सिमिलर आहेत आणि काही आपल्याला या ठिकाणी लेंथ दिलेल्या आहेत सेगमेंटच्या, त्यावरून आपल्याला AC सुद्धा शोधायचं आहे. पहिल्यांदा आपण काय करूया की ट्रायंगल जे आहेत ते सिमिलर दाखवूया. कोणकोणते दोन ट्रायंगल घेतलेले आहेत बघा. इन ट्रायंगल CPA अँड ट्रायंगल CQB. आता या दोन ट्रायंगल मध्ये आपल्याला कॉन्ग्रुएंट पार्ट्स कोणकोणते मिळतात बघूया. सर्वात पहिल्यांदा इथे आपल्याला एक राईट अँगल दिसतोय आणि इथे पण राईट अँगल दिसतोय. म्हणजे हा जो ट्रायंगल आहे CPA यामधला अँगल APC, अँगल APC इज कॉन्ग्रुएंट टू विच अँगल, इन ट्रायंगल CQB अँगल CQB, अँगल CQB because both having measure 90 degree. आता आणखी एक जरी आपल्याला कॉन्ग्रुएंट अँगलची पेअर मिळाली तरी सुद्धा हे दोन ट्रायंगल सिमिलर होती. आता दुसरी पेअर कुठे आहे बघा. या दोन ट्रायंगल मध्ये आपल्याला हा जो अँगल आहे, अँगल C, इट इज कॉमन टू बोथ द ट्रायंगल्स. दोन्ही ट्रायंगलचा हा सामायिक कोन आहे. सो अँगल C इज कॉन्ग्रुएंट टू अँगल C. दिस इज कॉमन अँगल, कॉमन अँगल. देअरफोर आपल्याला आता दोन पेअर्स कॉन्ग्रुएंट अँगलच्या मिळालेल्या आहेत. देअरफोर वी कॅन राईट ट्रायंगल CPA इज सिमिलर टू ट्रायंगल CQB. दिस इज बाय AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आता पुढचा पार्ट आपल्याला प्रूव्ह करायचंय की AC आपल्याला शोधायचंय. आता AC शोधताना आपल्याला हे जे दोन ट्रायंगल आहेत यांच्या ज्या साइड्स
विच आर इन द सेम प्रोपोर्शन, ज्यांची गुणोत्तर समान असतात, त्या साईड ज्या आहेत त्या लिहिण्यासाठी हे दोन ट्रायंगल 1 to 1 करस्पॉन्डन्स मध्ये असले पाहिजेत. एकदा चेक करूया की आपण हे लिहिले ते 1 to 1 करस्पॉन्डन्स नुसार आहे की नाही, अदरवाईज ते आपल्याला लिहावं लागेल. आता बघा, अँगल सी कॉन्ग्रुएंट आहे, दोन्ही ट्रायंगल मध्ये तो कॉमन अँगल आहे. तो इथे जर पहिल्या प्लेसला असेल तर इथे सुद्धा पहिल्या प्लेसला असला पाहिजे, जो आहे. दुसरं बघा, पी अँगल इज कॉन्ग्रुएंट टू क्यू. इथे पी आहे सेकंड प्लेसला आणि क्यू आहे त्याचा जो कॉन्ग्रुएंट अँगल आहे तो सेकंड प्लेसला आहे, आणि जे रिमेनिंग लेटर आहे ते लास्ट वन असणार आहे. म्हणजे हे आपण लिहिलेलं आहे ते करेक्ट 1 to 1 करस्पॉन्डन्स ते आहे. जर ते नसेल तर आपण जे रेशो लिहू ते चुकणार आहे. त्यामुळे एकदा चेक करायचं की करेक्ट 1 to 1 करस्पॉन्डन्स आपण लिहिलाय की नाही. आता आपण रेशो लिहू शकतो. सीपी अपॉन सीक्यू इज इक्वल टू एपी अपॉन बीक्यू and CA or AC is equal upon CB. आता यामध्ये AP दिलेला आहे बघा, AP, BQ is also given, BC is given and we have to find AC. म्हणजे हा रेशो आपल्याला नकोय, काही गरजेचा नाहीये, त्यातलं काही दिलेलं पण नाहीये, काही विचारलेलं पण नाहीये. मग इथे आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. AP is 7, BQ is 8. This is equal to, now AC we have to find AC upon BC is 12. Now AC is equal to 7 into this 12 upon 8. आता हे सिम्प्लिफाय केलं की आपल्याला AC ची व्हॅल्यू मिळेल. This is 4 2s are 8 and 4 3s are 12. So AC is equal to 7 3s are 21 upon 2. So AC is 10.5. AC is 10.5. अशा पद्धतीने आपल्याला AC फाइंड आउट करता येतो. आता आपण बघूया नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5. क्वेश्चन नंबर 5. इन ट्रॅपेझियम PQRS साइड PQ इज पॅरलल टू साइड PR. म्हणजे हा एक समलंब चौकोन आहे ज्यामध्ये या ज्या साइड आहेत PQ आणि SR ह्या पॅरलल आहेत, म्हणजे एकमेकांना समांतर आहेत. AP इज 5 AR is 5 times AP. याचा अर्थ काय होतो बघा, AR जी आहे याची लेंथ जी आहे ती AP च्या 5 पट आहे, 5 टाइम्स AP. आता यावरून आपण याचा रेशो घेऊ शकतो. AR अपॉन AP इज 5 अपॉन 1. आपल्याला हा एक रेशो मिळाला. आणखी असंच एक स्टेटमेंट दिलेलं आहे बघा, AS इज इक्वल टू 5 AQ, 5 टाइम्स AQ. सो AS इज इक्वल टू 5 टाइम्स AQ. दिस इज गिव्हन. यावरून आपण दुसरा रेशो तयार करू शकतो. AS अपॉन AQ दिस इज इक्वल टू 5 अपॉन 1. दिस इज अवर स्टेटमेंट नंबर 2. म्हणजे आपल्याला हे जे दोन ट्रायंगल आहेत, ट्रायंगल APQ आणि ट्रायंगल ASR, यामधले हे जे दोन रेशो आहेत ते आपल्याला इक्वल मिळालेले आहेत, सेम मिळालेले आहेत. आता एक थर्ड आपल्याला पार्ट, एक तर साइड तिसरी जी आहे ती प्रपोर्शन मध्ये मिळाली पाहिजे, पण ती तर आपल्याला प्रूव्ह करायची आहे, म्हणजे तो काही चान्स नाही. म्हणजे राहिला पार्ट काय की एक जर आपल्याला यांचा इन्क्लुडिंग अँगल जो आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये असणारा अँगल, याची पेअर जर आपल्याला कॉन्ग्रुएंट मिळाली तर आपण हे जे दोन ट्रायंगल आहेत, ट्रायंगल APQ in triangle APQ and triangle SAR हे ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवता येतील. तर बघा या ठिकाणी ह्या ज्या दोन लाईन्स आहेत, म्हणजे साइड ट्रॅपेझियमच्या, त्या पॅरलल आहेत. त्यामुळे या ठिकाणी हा जो अँगल आहे हा आणि हा अँगल, दे आर कॉन्ग्रुएंट बिकॉज दे आर अल्टरनेट अँगल्स. म्हणजे या ठिकाणी विक्रम कोन तयार होतात. त्याचा इन्क्लुडिंग अँगल जो आहे या साइड्सचा तो हा येतो बघा, आणि हा अँगल. आता हे अँगल जर आपल्याला ही पेअर जी आहे ही कॉन्ग्रुएंट दाखवता आली, म्हणजे एकरूप दाखवता आली, तर हे दोन ट्रायंगल जे आहेत APQ अँड ASR हे सिमिलर दाखवता येतील आपल्याला. आता त्यासाठी हे कसे काय दाखवता येतील बघा आपल्याला कॉन्ग्रुएंट.
तर या दोन इंटरसेक्टिंग लाईन्स आहेत बघा, आणि या ठिकाणी तयार होणारे जे अँगल्स आहेत इट इज पेअर ऑफ अपोजिट अँगल्स, म्हणजे ही अपोजिट विरुद्ध कोनांची एक जोडी तयार होते आणि ती नेहमीच कॉन्ग्रुएंट असते. Therefore we can write angle PAQ is congruent to angle PAQ is congruent to angle SAR. आता हे दोन अँगल आपल्याला कॉन्ग्रुएंट मिळाले. Therefore we can write triangle PAQ or APQ is similar to triangle SAR. This is by SAS test of similarity. म्हणजे ही कोणती टेस्ट आहे बघा, SAS म्हणजे बाकोबा नावाची ही कसोटी आहे. आता आपल्याला जे थर्ड सेंटेन्स पाहिजे त्याच्यामध्ये काय आहे बघा, आपण AR ची करस्पॉन्डिंग साइड होते AP, AS ची करस्पॉन्डिंग साइड होते AQ, तसंच SR ची करस्पॉन्डिंग साइड जी आहे ती होते PQ. आता यामध्ये आपल्याला काय करायला लागणार आहे, ज्या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत त्यांचे रेशो आपल्याला घ्यायचे. त्याआधी 1 to 1 करस्पॉन्डन्स एकदा चेक करूया आपण. AR अँड AP, AR AP इथे 1 to 1 करस्पॉन्डन्स नाहीये, मग त्यानुसार आपण थोडस हे ऍडजस्ट करून घेऊया. तर या ट्रायंगलचं नाव कशा पद्धतीने लिहिता येईल बघा, AR आहे तर इकडे काय आलं पाहिजे, A फर्स्ट लेटर A आला पाहिजे, AR, आणि मग राहिलेलं काय आहे बघा S, ARS, म्हणजे SAR लिहिण्याच्या ऐवजी आपण ARS लिहिलं म्हणजे आपल्याला परफेक्ट 1 to 1 करस्पॉन्डन्स इथे मिळेल. नाव AP अपॉन AR is equal to PQ upon RS and this is equal to AQ upon AS. आता त्यापैकी आपल्याला AR अपॉन AP ची जी व्हॅल्यू आहे किंवा AP अपॉन AR म्हटलं तरी चालेल. आता हे उलट रेशो मिळाल्यामुळे आपण हे लिहू शकतो 1/5. दिस इज इक्वल टू 1/5 आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, SR इज इक्वल टू 5 टाइम्स PQ. म्हणजे SR कुठे आहे बघा, इथे आहे, म्हणजे दिस रेशो इज ऑल्सो इक्वल टू PQ अपॉन SR. दिस इज ऑल्सो इक्वल टू 1/5. म्हणजे हे आपण याच्याशी कम्पेअर केलं, हा रेशो सुद्धा एवढाच असेल. आता आपण त्यानुसार याची ऍडजस्टमेंट करून घेऊया, म्हणजे रिअरेंज करूया. दिस इज 5 टाइम्स, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला दोन ट्रायंगल सिमिलर दाखवून त्यांच्या साइडचे जे रेशो आहेत ते घेऊन या पद्धतीने SR इज इक्वल टू 5 टाइम्स PQ हे प्रूव्ह करता येईल. क्वेश्चन नंबर 6 बघा, इन अ ट्रॅपेझियम ABCD साइड AB इज पॅरलल टू साइड CD, डायगोनल्स AC अँड BD इंटरसेक्ट इन पॉइंट O. आणि आपल्याला काही सेगमेंट जे आहेत त्यांच्या लेंथ या ठिकाणी दिलेल्या आहेत. AB इज 20, DC इज 6, OB इज 15 अँड वी हॅव टू फाइंड OD. आता ज्या वेळेला एखाद्या सेगमेंटचं असं आपल्याला लेंथ काढायची असेल त्यावेळी जरी हा ट्रॅपेझियम असेल तरी सुद्धा त्यातले जे ट्रायंगल्स आहेत हे ट्रायंगल्स आपण जर सिमिलर दाखवले तर त्यातून आपल्याला ज्या साइड्स आहेत सेम प्रपोर्शनच्या त्या साइड ज्या आहेत त्यांचे रेशो आपल्याला घेता येतील आणि त्याचं कंपॅरिझन करून आपण OD जो आहे तो कॅल्क्युलेट करता येईल. म्हणजे सर्वात पहिलं आपलं काम आहे ते म्हणजे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे. आता कोणते दोन ट्रायंगल, तर ट्रायंगल COD अँड ट्रायंगल AOB हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे. सो इन ट्रायंगल AOB अँड ट्रायंगल COD. आता या ठिकाणी बघा या दोन लाईन ज्या आहेत या पॅरलल्स आहेत, कारण हा ट्रॅपेझियम आहे समलंब चौकोन. तो असल्यामुळे आपल्याला हा एक ट्रान्सव्हर्सल घेता येईल CA, आणि हा जर ट्रान्सव्हर्सल असेल तर या ठिकाणी हा अँगल आणि इथे तयार होणारा हा A अँगल, हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट अँगल होतील कारण ते अल्टरनेट अँगल्स होतील, म्हणजे व्युत्क्रम कोन तयार होतील.
म्हणजे ती पेअर आपल्याला कॉन्ग्रुएंट अँगल्सची मिळेल. आणि या ठिकाणी या इंटरसेक्टिंग लाईन्स आहेत, म्हणजे इथे तयार होणारा हा जो अँगलची पेअर आपल्याला मिळते ही अपोजिट अँगल्सची पेअर आपल्याला इथे मिळेल. म्हणजे दोन कॉन्ग्रुएंट पेअर्स, अँगल्सच्या दोन कॉन्ग्रुएंट पेअर्स आपल्याला मिळतील. त्या मिळाल्या की ट्रायंगल्स आपल्याला सिमिलर दाखवता येतील. सो इन दीज टू ट्रायंगल्स साइड CD is parallel to side AB and line AC or CA is a transversal. Is there transversal? Therefore, we can write angle OAB. OAB is congruent to angle OCD. OCD. They are alternate angles. Alternate angles made on two parallel lines and by their transversal. आता आपण अपोजिट अँगलची पेअर म्हणजे विरुद्ध कोनांची जोडी आपण घेऊया. अँगल COD. अँगल COD is congruent to angle AOB. AOB, they are opposite angles. They are opposite angles. म्हणजे आपल्याला या ठिकाणी दोन कॉन्ग्रुएंट अँगल्सच्या पेअर, एकरूप कोनांच्या दोन जोड्या मिळाल्या. Therefore we can write triangle AOB similar to triangle COD. फक्त लिहिताना आपण काय करूया, 1-to-1 करस्पॉन्डन्स एकदा चेक करूया की जर आपण अँगल A पहिला लिहिलेला आहे, A विच इज कॉन्ग्रुएंट टू C, म्हणजे C लेटर पहिला आलं पाहिजे आणि O इज कॉन्ग्रुएंट टू O. सो इथे जर सेकंड प्लेसला असेल O तर इथे सेकंड प्लेसला आणि इथे D. म्हणजे हे करेक्ट 1-to-1 करस्पॉन्डन्स झालं. आणि याची सिमिलॅरिटीची टेस्ट जी आहे इट इज AA. सो AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आता आपण यांच्या ज्या साइड्स आहेत विच आर इन द सेम प्रपोर्शन, त्या साइड्स आपण लिहून घेऊया, त्यांचे रेशो लिहूया आपण. AO अपॉन CO दिस इज इक्वल टू OB अपॉन OD दिस इज इक्वल टू AB अपॉन CD. आता कोणकोणते रेशो दिलेत बघा. AB इज गिव्हन, CD DC इज गिव्हन, देन OB इज गिव्हन अँड OD दॅट वी हॅव टू कॅल्क्युलेट. म्हणजे हा रेशो नको आहे आपल्याला, याचा विचार नको करूया आपण. तर OB जे आहे 15, आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. OD दिस इज इक्वल टू AB इज 20 अपॉन CD और DC इज 6. आता हे सिम्प्लिफाय करूया आपण. OD इज इक्वल टू 15 मल्टिप्लाइड बाय 6 अपॉन 20. आता आपल्याला 15 आणि हे 20 जे आहेत या दोघांनाही 5 ने आपल्याला डिवाइड करता येईल. 5 3 जार 15, 5 4 जार 20 and 2 2 जार 4, 2 3 जार 6 आणि हे होतील 3 3 जार 9, 9 अपॉन 2 that is 4.5. So OD is 4.5. पहिल्यांदा आपल्याला ट्रायंगल सिमिलर दाखवायला लागले, त्यानंतर आपण साइड ज्या प्रपोर्शनामध्ये आहेत त्यांचे रेशो लिहिले आपण आणि त्यावरून आपण OD कॅल्क्युलेट केलेलं आहे. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 7. ABCD quadrilateral ABCD is a parallelogram. ABCD is a parallelogram म्हणजे हा समांतरभुज चौकोन आहे. पॉइंट E is on side BC and line DE intersects ray AB at point T. So we have to prove that DE into BE is equal to C into T. आता हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. त्यासाठी बघा सर्वात पहिल्यांदा हा जो अँगल A आहे, अँगल A आणि अँगल C हे पॅरेललोग्रामचे अपोजिट अँगल्स आहेत. आणि बघा पॅरेललोग्राम म्हणजे समांतरभुज चौकोन, याचे अपोजिट अँगल्स हे नेहमी कॉन्ग्रुएंट असतात. ती प्रॉपर्टी आपल्याला इथे यूज करता येईल. सो क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरेललोग्राम म्हणजे चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. Therefore
we can write angle A is congruent to angle C. They are opposite angles. विरुद्ध कोन. Opposite angles. पॅरलेलोग्रामचे अपोजिट अँगल्स नेहमी कॉन्ग्रुएंट असतात. आता याचप्रमाणे या ठिकाणी बघा, साइड एडी इज पॅरलल टू साइड बीसी. एडी इज पॅरलल टू बीसी अँड एटी इज देअर ट्रान्सव्हर्सल. आता जर एटी हा ट्रान्सव्हर्सल असेल या दोन साइड्सचा, तर हा अँगल ए अँड अँगल बी, बी इन द सेन्स टीबीई, अँगल टीबीई, दे आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट बिकॉज दे आर करस्पॉन्डिंग अँगल्स, म्हणजे ते संगत कोन आहेत. सो अँगल ए इज congruent to which angle? Angle TBE. TBE. They are corresponding angles. Corresponding angles. हे झाले करस्पॉन्डिंग अँगल्स. बघा आता या ठिकाणी आपल्याला एक हे मिळते, प्रॉपर्टी जी आहे अँगल्सची ती आपल्याला या ठिकाणी मिळते की ट्रान्झिटिव्हिटी म्हणजे संक्रमकता. या प्रॉपर्टीनुसार जर एक अँगल दुसऱ्या अँगलशी कॉन्ग्रुएंट असेल आणि जर हा अँगल तिसऱ्या अँगलशी कॉन्ग्रुएंट असेल, तर हे दोन अँगल जे आहेत ते सुद्धा एकमेकांना एकरूप असतात, म्हणजे कॉन्ग्रुएंट असतात. तर ती प्रॉपर्टी इथे आपण वापरू शकतो. देअरफॉर वी कॅन राईट अँगल सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल टीबीई. आता हे दोन अँगल कुठे आहेत बघा, अँगल सी इज हिअर, अँगल सी, अँड अँगल टीबीई इथे आहे बघा. आता आपण या दोन ट्रायंगल्सचा विचार करूया. अँगल डीईसी अँड अँगल टीबीई, या दोन आपण ट्रायंगल्सचा विचार करूया. इन ट्रायंगल डीईसी अँड ट्रायंगल टीईबी. आता या ट्रायंगल्स मध्ये आपल्याला एक पेअर जी आहे ही कॉन्ग्रुएंट मिळाले, मग ती आपण पहिल्यांदा लिहूया. दिस इज स्टेटमेंट नंबर 1. सो अँगल सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल टीबीई. दिस इज वी हॅव प्रूव्ड ऑलरेडी. सो दिस इज फ्रॉम 1. पहिल्या स्टेटमेंटचाच आपण इथे उपयोग केलेला आहे. आणखी याच्यामध्ये एखादी पेअर आपल्याला दिसते का बघा, तर या ठिकाणी बघा, डी T and BC, they intersect each other at point E. So they are intersecting lines, म्हणजे एकमेकांना छेदणाऱ्या रेषा झाल्या. त्यामुळे हे जे अँगल आहेत हे अपोजिट अँगल्स म्हणजे विरुद्ध कोन या ठिकाणी तयार झालेले दिसतात. मग त्यांचा आपण इथे उपयोग करूया. अँगल DEC. DEC is congruent to angle BET. BET, they are opposite angles. Therefore, from these two statements, we can write triangle DEC is similar to triangle TEB. This is by AA test. कारण काय बघा, आपल्याला कॉन्ग्रुएंट अँगल्सच्या दोन पेअर मिळाल्या, म्हणून दोन पेअर मिळाल्या की ते दोन ट्रायंगल सिमिलर आपल्याला दाखवता येतात. आणि टेस्ट कोणती घेतली आपण, ए टेस्ट. दोन पेअर आहेत म्हणून. आता आपल्याला हे प्रूव्ह करायचंय बघा, हे स्टेटमेंट आपल्याला पाहिजे. त्यासाठी आपल्याला यांच्या ज्या साइड्स आहेत त्या आपल्याला त्यांचे रेशो लिहायला लागतील. आणि ह्या 1 to 1 करस्पॉन्डन्स आहे का ते पण चेक करूया एकदा. अँगल सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बी. सी आपण लास्ट प्लेसला लिहिलाय, बी पण लास्ट प्लेसला आहे, म्हणजे हे बरोबर आहे. आणि दुसरा ई जो आहे, ई इज कॉन्ग्रुएंट विथ ई. ई सेकंड प्लेसला आहे आणि फर्स्ट प्लेसला उरलेली ट्रायंगल्सची लेटर्स येतील, म्हणजे हे आहे 1 to 1 करस्पॉन्डन्स. आता फक्त आपण रेशो घेऊया. डीई अपॉन टीई, दिस इज इक्वल टू सीई और ईसी. आता आपल्या स्टेटमेंट मध्ये सीई म्हटलं म्हणून फक्त आपण ईसीच्या ऐवजी इथे सीई म्हटलं आणि इथे बीई. दिस इज इक्वल टू डीसी अपॉन टीबी. आता आपल्याला काय काय पाहिजे बघा, आपल्याला डीई पाहिजे, तो या रेशो मध्ये आहे, म्हणजे हा रेशो लागणार आहे आपल्याला. आणि दुसरा रेशो जो आहे याच्यामध्ये सीई आहे, इथे बघा सीई पाहिजे आपल्याला म्हणून सी.
डीसी आणि टीबी जे आहेत ते ह्याच्यामध्ये नाहीये, त्याच्यामुळे आपण याचा आता यूज करत नाही या रेशोचा. म्हणजे हे दोन रेशो फक्त आपण घेऊया. आता बघा, हे फक्त आपण क्रॉस मल्टिप्लाय करायचे. सीई इंटू टीई इज इक्वल टू डीई इंटू बी. दिस इज द प्रूफ. म्हणजे बघा, हेच आपल्याला मिळालेलं आहे. डीई इंटू बी अँड सीई इंटू टी. साइड्स इंटरचेंज करून लिहिल्या तरी चालतील. अर्थ दोघांचाही सेम होतो. इज इक्वल टू सीई इंटू टी. अशा पद्धतीने आपल्याला हे प्रूव्ह करता येतं. आता आपण बघूया नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 8. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 8 बघा. इन द गिवन फिगर सेगमेंट AC and BD intersect each other in point P and this is given that AP upon CP is equal to BP upon DP and we have to prove that triangle ABP is similar to triangle CDP. आता यामध्ये पहिल्यांदा आपण हे दोन ट्रायंगल्स या ठिकाणी लिहूया. इन ट्रायंगल ABP and triangle CDP. जे पहिल्यांदा आपल्याला गिव्हन पार्ट आहे तो आपण लिहूया. AP अपॉन CP इज इक्वल टू BP अपॉन DP. आता याचा अर्थ काय होतो बघा. याचा अर्थ असा होतो की या दोन ट्रायंगल्सच्या ज्या करस्पॉन्डिंग साइड्सच्या दोन पेअर ज्या आहेत त्यांचे रेशो हे सेम आहे. आता तिसरी जी पेअर आहे साइड्स, त्याच्याबद्दल काही म्हणजे त्याची लेंथ वगैरे काही दिलेलं नाहीये. म्हणजे तिसरी पेअर आपण या ठिकाणी सेम दाखवू शकत नाही, कारण यांच्या कोणाच्या व्हॅल्यूज इथे आपल्याला माहित नाहीयेत. राहिला ऑप्शन आपल्याकडे अँगलचा. जर आपल्याला या पेअरचा इन्क्लुडिंग अँगल म्हणजे ह्या पेअर जिथे आहेत त्यांच्या मधला कोन जर आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवता आला तर हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवता येतील. आता ह्या पेअर बघा इथे आहेत, एपी अँड पीसी, डीपी अँड बीपी. तर यांचा इन्क्लुडिंग अँगल इथे आहे. आता जर या इंटरसेक्टिंग लाईन्स असतील तर हा अँगल काय होणार आहे? इट इज अपोजिट अँगल. म्हणजे पेअर ऑफ अपोजिट अँगल्स, विरुद्ध कोनांची जोडी तयार होते. मग ती आपण घेऊया. अँगल APB इज congruent to angle DPC. DPC. This is pair of opposite angles. आता आपण हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवू शकतो. Therefore we can write, this is say statement number 2. Therefore from 1 and 2 we can write triangle ABP is similar to triangle CDP and this is by which test. आता या ठिकाणी दोन साइड्सचे रेशो जे आहेत ते इक्वल आहेत. म्हणजे SS झालं आणि त्यांचा इन्क्लुडिंग अँगल म्हणजे SAS. सो दिस इज बाय SAS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आणि आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं. अशा पद्धतीने आपल्याला हे प्रूव्ह करता येईल. आता या प्रॅक्टिस सेट मधील लास्ट एक्झाम्पल आपल्याला बघायचंय. लास्ट एक्झाम्पल नंबर 9. इन ट्रायंगल ABC पॉइंट D इज ऑन साइड BC सच दॅट अँगल PAC इज इक्वल टू अँगल ADC. म्हणजे हे दोन कॉन्ग्रुएंट अँगल आपल्याला दिलेले आहेत बघा. अँगल BAC म्हणजे हा अँगल आणि अँगल ADC म्हणजे इथे तयार होणारा अँगल, हे दोन सेम आहेत. म्हणजे त्यांची मेजर सेम आहेत असं दिलेलं आहे. And we have to prove that CA square is equal to CB into CD. परत एकदा आपल्याला दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे आहेत. आता कोणते दोन ट्रायंगल, तर त्यासाठी इथे हिंट दिलेली आहे बघा. दोन अँगल्स जे आहेत ते कोणत्या ट्रायंगल मधले अँगल आहेत ते ट्रायंगल आपल्याला या ठिकाणी घ्यायचे. सो इन ट्रायंगल BAC म्हणजे हाच आपण ट्रायंगल घेऊ. ट्रायंगल BAC अँड इन ट्रायंगल, आता हा ADC म्हटलंय ना, अँगल ADC दिलाय तो आपण घेऊ DAC. असे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे. आता त्यासाठी एक अँगलची पेअर आपल्या गिव्हन पार्ट मध्ये क्वेश्चन मध्येच आपल्याला दिलेली आहे.
So angle BAC is congruent to angle ADC. This is given. So this is our statement number 1. आता फक्त एक अँगल जर आपण यातला शोधला, एक तर दिलेलाच होता आणि एकच शोधला आपण, तर ए टेस्ट मध्ये आपण हे दोन ट्रायंगल बसवू शकतो. आता बघा, एक आहे ट्रायंगल एबीसी आणि दुसरा आहे ट्रायंगल एडीसी. नाव घेतानाच आपल्याला लक्षात येतं की दोन्ही ट्रायंगल्स मध्ये एक अँगल जो आहे तो कॉमन आहे. आता तो कोणता आहे बघा, तर सी, कारण दोघांच्याही नावामध्ये सी आपल्याला मिळतोय, म्हणजे सी अँगल कॉमन आहे. सो angle C is congruent to angle C. So this is common angle. This is common angle. Therefore we can write from 1 and 2. From 1 and 2. Triangle BAC is similar to triangle DAC. And this is by AA test of similarity. AA टेस्ट नुसार आपण हे सिमिलर. आता ट्रायंगल तर सिमिलर दाखवले, पण आपल्याला स्टेटमेंट हे प्रूव्ह करायचंय. मग हे कुठून मिळणार आहे बघा, तर या आहेत या दोन ट्रायंगल्सच्या करस्पॉन्डिंग साइड्स. म्हणजे आता आपल्याला काय करायचंय, करस्पॉन्डिंग साइड्सचे रेशो लिहायचे, म्हणजे त्यांच्या ज्या संबंधित बाजू आहेत त्यांची गुणोत्तरे लिहायची आहेत आपल्याला. यावरून आपण काय लिहू शकतो, triangle BAC is similar to triangle ADC. Triangle ADC. आता हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. बाय विच टेस्ट, बाय AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आता ट्रायंगल तर आपल्याला सिमिलर मिळाले, पण आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, ते वेगळं स्टेटमेंट आहे. ते कुठून मिळणार आहे, तर या ज्या आहेत या ट्रायंगल्सच्या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत, म्हणजे त्यांच्या ज्या संबंधित बाजू, एकाच एक संगती असणाऱ्या बाजू आहेत त्या. म्हणून आपल्याला काय करायचंय, तर त्या साइड्सचे रेशो घ्यायचे आहेत. तर रेशो आपण घेऊया, BA अपॉन AD इज इक्वल टू AC अपॉन DC. दिस इज इक्वल टू BC अपॉन AC. आता यामध्ये आपल्याला काय काय लागणार आहे बघा, आपल्याला CA लागणार आहेत. तर CA इथे आणि इथे, म्हणजे हा रेशो आपल्याला नकोय, तर या दोघांपैकी काहीही आपल्या या स्टेटमेंट मध्ये नाहीये, त्याच्यामुळे हा रेशो आपण नाही घ्यायचा. उरलेले जे दोन रेशो आहेत त्यांचा आपण क्रॉस मल्टिप्लाय करूया. आता इथे CA आहे म्हणून फक्त ACच्या ऐवजी आपण CA वापरू. सो CA इंटू धिस CA, दिस इज इक्वल टू BC into DC. CA into CA is CA square. This is BC into DC. अशा पद्धतीने आपण हे स्टेटमेंट जे आहे BC is same as CB, अशा पद्धतीने आपण हे प्रूव्ह करू शकतो. तर आजची एक्झाम्पल जे आहे दे आर बेस्ड ऑन सिमिलर ट्रायंगल्स अँड देअर टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. सिमिलॅरिटीच्या जे टेस्ट आहेत त्या आपण या प्रॅक्टिस सेट मध्ये पाहिलेल्या आहेत. तर आजची एक्झाम्पल्स तुम्हाला जर समजली असतील तरच व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत यावे यासाठी बेल आयकॉन क्लिक करा. याच्या आधीच्या ज्या प्रॅक्टिस सेट आहेत 1.1, 1.2 या प्रॅक्टिस सेटच्या जे लिंक आहेत या आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत, त्या सुद्धा जरूर पहा. थँक्यू.